नालासोपाऱ्यात 41 अनधिकृत इमारतींवर अखेर कारवाई सुरू. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. नागरिकांचा आक्रोश. वसई. नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारतींवर गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात धोकादायक इमारती पाडल्या जाणार आहेत. कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. कारवाई सुरू होताच नागरिकांचा प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त झाला आहे. नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथे 30 एकराचा मोठा भूखंड होता. त्यातील काही भूखंड खाजगी तर काही भूखंड कचराभूमी आणि सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित होते. 2006 मध्ये ही जमीन माजी नगरसेवक सीताराम गुप्ता व त्याचे पुतणे अरुण गुप्ता यांनी बळकावली. 2010 ते 2012 या कालावधीत या जमिनीवर बनावट बांधकाम परवानगी, CC आणि भोगवटा प्रमाणपत्र OC बनवून 41 अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या. त्यात 2000हून अधिक कुटुंबे राहतात. मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने या इमारती अनधिकृत ठरवून पालिकेला कारवाईचे निर्देश दिले होते. त्याच अनुषंगाने वसई विरार महापालिकेने पहिल्या टप्प्यात 7 धोकादायक इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे. या इमारतीमधील नागरिकांना बाजूला करून तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे या इमारतीमध्ये राहणारे शेकडो कुटुंब बेघर झाले असून प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला. तर काही रहिवाशांना कारवाई सुरू होताच अश्रू अनावर झाले. 41 इमारतीवरील ही कारवाई आतापर्यंतची पालिकेची सर्वात मोठी कारवाई आहे. यात शेकडो कुटुंब बेघर होणार आहेत. या कारवाईचे तीव्र पडसाद आधीपासूनच उमटू लागले आहेत. कारवाई दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, CRF अशी सर्व यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. आचोळे येथील जागा मलनिस्सारण आणि क्षेपणभूमीचं आरक्षण आहे. त्या ठिकाणी 41 इमारती अनधिकृतपणे बांधल्या गेल्यात. राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेविरोधात तक्रारी न्यायालयात केल्या होत्या. न्यायालयाने याबाबत इमारत पाडण्याचे आदेश दिल्यामुळे कारवाई सुरू झाली आहे.